क्रीडा बीएनएम आणि क्रीडा बीएनएम रायगड यांच्या वतीने 4 दिवसीय मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आले। या 4 दिवसीय प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये कळंबोली, खारघर, नेरूळ, जुईनगर, सानपाडा या ठिकाणी घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा कल वाढत असून जास्तीत जास्त ग्राहकांनी आपली पसंती डीडीएसआर ग्रुपला दिली आहे। या 4 दिवसीय प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये डीडीएसआर ग्रुप मध्ये 4000हून अधिक ग्राहकांनी भेट देत आपल्या आलिशान घराचे स्वप्न साकार केले असल्याचे डीडीएसआर ग्रुपचे डायरेक्टर राहुल हजारे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना सांगितले। नमस्कार। सर्वप्रथम तुमच्या पत्रकारांचा आभारी आहे। तुम्ही आम्हाला 4 दिवस कव्हरेज केलं। आमच्या सर्व मूवमेंट तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले आहेत आणि तो तुम्ही लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे मांडता। तर तुमच्या सगळ्यांचं आभारी आहे। सगळ्यांचा आभार मानून तुम्ही जसं विचारलं की किती प्रॉफिट झाला, इथे कोणताही बिल्डर प्रॉफिटसाठी येत नाही। त्यांच्या स्वतःचा शिक्का मोरपत करण्यासाठी इथं प्रत्येक बिल्डर येत असतो। कारण की तुम्ही मार्केटमध्ये जे काम करता वर्षभर त्याची पोचपावती हे एक्सपोमध्ये दिली जाते। प्रत्येक बिल्डरांचं हेतू तोच असतो की प्रत्येक अधिकारी, इन्व्हेस्टर, VIP लोक, आमदार, MLA यांनी आमच्या स्टॉलला व्हिजिट द्यावे, आमचं जे काम आम्ही केलेलं आहे त्याची पाहणी करावी आणि त्याचं कौतुक करावं। ह्याच्यासाठी सर्व बिल्डर इथं येतात आणि 4 दिवस आम्हाला 4500 लोकांनी स्टॉलला आमच्या व्हिजिट केली। त्यासाठी सगळ्यात प्रथम आम्हाला अभिमान वाटतो की एवढ्या लोकांचा विश्वास डीडीएसआर ग्रुपवरती आहे आणि बुकिंग 25 ते 30 बुकिंग झाल्या, म्हणजे चांगल्या प्रकारे बिझनेस एक्सपोमध्ये झाला। त्यामुळे अतिसुंदर एक्सपो झाला आणि BNM नवी मुंबई आणि BNM रायगड यांचंही आभारी आहे की त्यांनी निर्णय घेऊन दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्यामुळे बिल्डरांना फायनान्शियली इश्यू होत होता की एका महिन्याच्या अंतरावरती तुम्ही घेत होता। अतिसुंदर निर्णय घेतला एका ठिकाणी आणि मध्य सेंटरला घेतला। त्याच्यामुळे ग्राहकांनाही आणि बिल्डरांना पण दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळाला। सर, कौतुक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कौतुक केलं बरोबर आहे, परंतु आम्ही कौतुकासाठी नाही पण लोकांच्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी डीडीएसआर ग्रुप काम करत आहे कंटिन्यू। की डीडीएसआर ग्रुपचं ब्रीदवाक्यच असं आहे की प्रत्येक माणसाचं, मग जसं काय तुमच्या पत्रकारांचं सुद्धा आहे की कोणी बिल्डर पत्रकारांचा प्रोजेक्ट करायला तयार नाही, कारण पत्रकार जसा पोलीस बदनाम आहे म्हणजे नको अरे त्याला कोणी त्याच्यासोबत दुश्मनी घ्यायची, कोणी जाऊन मागायचं, सेम तेच पत्रकारांचं आहे, सेम तेच वकिलांचं आहे। पण डीडीएसआर ग्रुप कोणतेही, कारण तेही मनुष्यच आहेत, अशी भावना मनात घेऊन पत्रकार असू द्या, कलाकार असू द्या, पोलीस असू द्या किंवा वकील असू द्या, या सर्वांचे प्रोजेक्ट त्यांनी स्वतःकडे घेऊन त्यांच्या स्वप्नातलं घर देण्याचंही काम डीडीएसआर ग्रुपने केले आहे। तिकीट घर आमचे प्रोजेक्ट कळंबोली, कामोठा, पनवेल, शिवूड, सानपाडा, जुईनगर स्टेशनच्या समोरती असे आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहे। खारघरमध्ये पण आहेत,
तर आमचे तिकीट साईज आहे 45 लाखापासून 3.25 करोडपर्यंतच्या बजेटमध्ये. मग ते तुमच्या कॅपॅसिटीनुसार 1 बेड 2 बेड 3 बेड. मध्यम वर्गाचा आमचा कळंबोली, कामोटा, पनवेल, खांदा कॉलनी ह्या भागामध्ये मध्यम वर्गीयांसाठी प्रोजेक्ट आहेत माझ्याकडे. आणि हायर असेल तर आमच्याकडे खारघर, शिवूड, सानपाडा आणि नेरूळ ह्या भागामध्ये आमचे बिग प्रोजेक्ट ओपन केलेले आहेत. तिथे आमचे 2 बेड 1.28 पासून 3.25 करोडपर्यंतच्या बजेटवाली फ्लॅट आहेत आमच्याकडे. तसं सांगायला गेलं तर आमचा मराठी माणूस हा नोकरीसाठीच, मुंबई शहर असो किंवा गावी, हा नोकरीसाठीच येतो, हा उद्योगधंद्यासाठी येत नाही. आणि आमच्या भागामध्ये लहानपणापासूनच गोल्ड लाईनचा व्यापारी आमच्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे आमच्यामध्ये थोडा बिझनेस वर्ग जास्त आहे. नोकरी हे जसं तुमच्या आईवडिलांची इच्छा असेल, सेम माझ्याही आईवडिलांची इच्छा नोकरी होती, म्हणून मी ही नोकरी निवडली. पोलीस खात्यात गेलो, परंतु मला असं नोकरीत बसल्यानंतर की आमच्या प्रत्येक पोलिसांचा फ्लॅट नसायचा. प्रत्येकजण ह्या बिल्डरकडे जावा, मग फसवणूक झाली, हे झाली. मग आम्ही पहिला प्रोजेक्ट करंजड्यामध्ये चालू केला आणि 100% पोलिसांनीच बुकिंग केली आणि तो सक्सेस झाला. माझा सक्सेसचा सगळ्यात मोठा कारणीभूत हा पोलीस आहे. आणि आजही पोलिसांचा विश्वास हा DDSR ग्रुपवर सर्वात जास्त आहे. आता मी बघितले पोलीसवाले आले होते, ते पण घरात बघत होते, तर तुम्हाला मला खूप अभिमान वाटतो. पोलीसवाल्यांना DDSR ग्रुप हे स्वतःचं डेव्हलपर असल्यागत वाटतो आणि तो हक्काने DDSR ग्रुपमध्ये येऊन सांगतो की माझा आहे आणि मला एवढ्याच किमतीत पाहिजे. असं म्हणजे ते म्हणतात ना, भावाला भाव कसा बोलून जातो, त्या प्रकारे पोलीस डिपार्टमेंट आजही DDSR ग्रुपकडे हक्काने घर घ्यायला येतं. थँक्यू सर.